तर अशोक चव्हाण यांनी मुस्लिम मतांवर राजकारण केल्याचं प्रतापराव चिखलीकर यांनी म्हटलेलं आहे। अशोक चव्हाण यांना आता इतका तिटकारा का, असा सवाल देखील चिखलीकरांनी उपस्थित केलाय। कथित ऑडिओ क्लिपवरून आमदार चिखलीकरांचा अशोक चव्हाण यांना हा सवाल आहे। तर ऑडिओ क्लिपवरती आक्षेप घेण्यासारखं काय, असा सवाल डीपी सावंत यांनी उपस्थित केलाय। विरोधकांकडून उगाच खुसपट काढण्याचा प्रयत्न, असं देखील डीपी सावंत यांनी म्हटलंय। त्यावर मी अधिक बोलण्याची आवश्यकता नाही। मी जे आता बोलतोय किंवा ऐकतोय की त्यांच्या क्लिप पण बाहेर येत आहेत की आम्हाला मुस्लिमांची गरज नाही, मुस्लिम सोडून करायचंय। खरं तर त्यांनी जेव्हा जन्मले तेव्हापासून मुस्लिमाच्या जीवावर राजकारण केलं आणि आज एवढा तिटकारा का आला? मी पण भारतीय जनता पक्षात होतो, मी पण लोह्याला भारतीय जनता पक्षाचे चिन्हावर निवडणूक लढवली, तिथे 2 मुस्लिम निवडून आणले। त्याच्यामुळं पक्षाने असं काही अजेंडा दिले नाही, पण यांना एवढा तिटकारा याचं कारण माहिती नाही। इलेक्शन काढलेलं आहे, ते इंटरव्ह्यूची मीटिंग होती। भाजपने प्रभाग क्रमांक 12 मध्ये 4 मुस्लिम उमेदवार दिलेले आहेत, ते कोणी सांगितलं नाही। मुदखेडमध्ये भाजपने परवा गेल्या महिन्यात झालेल्या नगरपालिकेमध्ये 6-7 तिकीटं दिली होती मुस्लिम समाजाला, त्यातले जनतेने 3 मुस्लिम नगरसेवक निवडून दिलेले आहेत। त्यामुळे हे फक्त काही बोलायला जागा नाही म्हणून काहीतरी जर घुसपट काढायचं आणि कुठेतरी बदनामी करायची, यातून बदनामी काहीच होत नाही। आम्ही काही आक्षेपारी त्याच्यात झालेलं नाहीये। इलेक्शन टॅक्टिक्स आहे, ज्या समाजाचा बाहुल आहे ज्या प्रभागामध्ये, त्या प्रभागामध्ये सगळेच पक्ष तिकीट द्यायचा प्रयत्न करतात आणि त्यातून झालेला हा प्रयत्न। बातमी आता गडचिरोलीमधून आहे। गडचिरोलीमध्ये प्रसूतीसाठी महिलेला 6 किलोमीटर पर्यंत पायपीट करावी लागली आहे। पायपीट करणाऱ्या गरोदर मातेचा बाळासह मृत्यू झालाय। गडचिरोलीच्या एटापल्ली तालुक्यातील अलदंडी या गावातली ही दुर्दैवी घटना आहे। वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे पोटातच या बाळाचा मृत्यू झालाय। रस्ते चांगले नसल्यामुळे रुग्णवाहिका जंगल भागात पोहोचत नाहीये। अशा परिस्थितीमध्ये या गरोदर मातेला 6 किलोमीटरचा पायपीट करावी लागलेली आहे, प्रवास करावा लागला आणि या दुर्दैवी घटनेमुळे गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। बातमी धाराशिवमधून आहे। जिल्हा नियोजन समितीची बैठक वाऱ्यावर, सत्ताधारी आमदारांसह अधिकारी देखील गायब आहेत। अधिकारी वेळेत न आल्यानं खासदार ओमराजे निंबाळकरांकडून जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारी यांची खरडपट्टी काढण्यात आली आहे। जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीला अधिकारी तासभर उशिराने पोहोचले। अधिकारी उपस्थित नसल्यानं खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडून जिल्हाधिकाऱ्यांची कानउघडणी करण्यात आली आहे। नाही, पण आम्ही स्वतः लोकप्रतिनिधी येणार आहे म्हणल्यावर तुम्ही अधिकाऱ्याला सांगायला पाहिजे ना साहेब। जर समजा अधिकारी कुठं दौऱ्यावर असतील, ह्याच्यावर असतील तर ठीक आहे। नाही नाही नाही, पालकमंत्री ठीक आहेत, ते अध्यक्ष आहेत, पण आम्ही पण सदस्य आहेत ना, आम्हाला विचारा ना, तुम्ही सदस्य सचिव आहेत। इमरन नाही, अधिकारी जर तुमचे हेडक्वार्टरला असतील, दौऱ्यावर असतील तर ठीक आहे, विसीवर राहू द्या, पण हिता असतील। पण मला काय म्हणायचं साहेब, जिल्हा नियोजन समितीला एक तर 2-2 वर्षाचा निधी तुम्ही अक्षरशः ठेवलाय आणि आज इतकी महत्वाची बैठक असताना त्याच्यामुळे सूट आहे। आणि समजा तुम्हाला जर संविधानाप्रमाणे कायद्याप्रमाणे चालवायचं नसेल तर तुमच्या घरातला निधी आहे का कुणाच्या? नाही, पण सदस्याला पण विचारा ना तुम्ही, आणि अधिकारी का नाही ती पण सांगा। असं नाही ना, तुम्ही आम्हाला